नमस्कार. आज आपण 1 वाटी मूग डाळ आणि 2 शिमला मिरची अशापासून अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता बनवत आहोत. या नाश्त्यामध्ये मी ज्वारीचे पीठही वापरलेले आहेत, जे की आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आणि पचायला हलके असते. आणि हा नाश्ता तुम्ही टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी याच्याबरोबर कशाबरोबरही खाता, तुमचे पोट भरून जाईल. इथे मी 1 वाटी मूग डाळ आणि 2 शिमला मिरची घेतलेली आहे. ही पॉलिशवाली मूग डाळ मी घेतलेली आहे. ती आपल्याला 4 ते 5 तास भिजवून घ्यायची आहे किंवा रात्रभर भिजवत ठेवा. ती चांगली भिजली पाहिजे. त्यानंतर त्याच्यामधलं हे पाणी काढून घ्यायचं आहे. आपल्याला सर्व एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे. पाण्यासहित वाटायची नाही आहे. ह्याच्यामधलं सर्व पाणी असं गाळून घ्यायचं आहे आणि छान सुट्टी करायची आहे. त्यानंतर ती मिक्सरमध्ये घालून ना ती अशी छान अशी स्मूथ अशी वाटून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये अशा डाळी वगैरे राहिल्या नाही पाहिजेत. अशी चालू बंद मिक्सर करत आपल्याला ती डाळ अशी स्मूथ झाली पाहिजे अशी वाटून घ्यायची. पाहू शकता तुम्ही ही डाळ कशी स्मूथ झालेली आहे. त्यानंतर शिमला मिरची कट करून घ्यायची आहे. त्याचे असे मोठे मोठेच काप करून घ्यायचे आहेत. पुढे पहा तुम्ही म्हणजे कळेल की मोठे मोठे काप का करायचे आहेत. ते असे रफली चॉप करून त्यानंतर तुमच्याकडे जर व्हेजिटेबल चॉपर असेल ना, त्यामध्ये तुम्ही त्याला बारीक अगदी म्हणजे असं पेस्ट नाही करायचे, थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. जर व्हेजिटेबल चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये चालू बंद करत अशी एवढी बारीक झाली पाहिजे. त्यानंतर ही मूग डाळ काढून घ्यायची आहे आणि ही शिमला मिरचीही त्याच्यावर काढून घ्यायची आहे. आपण त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घालत आहोत. तुम्ही इथे गव्हाचं पीठही घालू शकता किंवा अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठही घालू शकता. 4 चमचे रवा घातलेला आहे, त्यामुळे क्रिस्पीपणा छान येतो. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा हिंग आणि काही हिरव्या मिरच्या, थोडे चिली फ्लेक्स घातलेले आहेत. तुम्ही लाल मिरची पावडरही घालू शकता आणि खूप सारा लसूण चॉप करून घातलेला आहे. तुम्ही स्किपही करू शकता. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला छान असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, कारण डाळीचा मॉइश्चर असतं, त्याच्यामध्ये पाणी असतं. शिमला मिरचंही मॉइश्चर असतं, त्याच्यामध्ये ना ओलावा असतो. त्यामुळे हे पीठ त्यामध्येच असं मळलं जातं आणि खूप छान प्रकारे असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आणि मळून घेतल्यानंतर 5-1 मिनटं ते आपल्याला रेस्टसाठी झाकण घालून ठेवायचं आहे. रेस्ट दिली ना म्हणजे छान भिजते. आणि इथे पाहू शकता मी सर्व ज्वारीचं पीठ घातलेलं नाही. इथे मी एक असा आप्पे पॅन घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर नॉनस्टिक तव्यावरही तुम्ही करू शकता. त्याला थोडंसं मी तेलाने ग्रीस करून घेत आहे. खूप आपल्याला हे डीप फ्राय वगैरे करायचं नाही. हाताला थोडंसं तेल लावून ना ह्याचे असे छान टिक्की बनवून घ्यायचे. ह्या छान टिक्की अशा ना म्हणजे थोड्याशा जाडसरच बनवायचे, खूप पातळ नाही बनवायचे. ह्याच्यामध्ये हवं तर तुम्ही थोडी पालक घालू शकता, कोथिंबीर घालू शकता. अगदी पौष्टिक होऊन जाईल. आणि ह्या अशा छोटे छोटे टिक्की बनवून ना ह्या मस्त अशा थोडं हवं तर थोडा वेळ झाकून ठेवा याला. आणि छान अशा क्रिस्पी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. पाहू शकता किती सुंदर सुरेख कलर आलेला आहे याला. आणि एकदम म्हणजे 5-1 मिनिटामध्येच ह्या खूप छान अशा भाजल्या पण जातात. हा नाश्ता तुम्ही मुलांना त्यांच्या टिफिनमध्ये द्या. जेव्हा ते बर्गर मागतात त्यामध्ये ही टिक्की घालून द्या. पावामध्ये टिक्की घालून द्या किंवा फक्त टोमॅटो सॉस बरोबर द्या. अगदी आवडीने खातील. अतिशय टेस्टी आणि अतिशय सुंदर हा असा नाश्ता लागतो. तुम्हाला हवं तर ब्रेकफास्टला घ्या किंवा ब्रंच म्हणून घ्या किंवा रात्रीच्या डिनरसाठी घ्या. अतिशय हलका आणि एकदम पौष्टिक नाश्ता आहे आणि अगदी पोट भरून जातं. आता मी हे नॉनस्टिक तव्यावरही करून दाखवत आहे. म्हणजे तुमच्याकडे जर ते पॅन नसेल तर तुम्ही हे नॉनस्टिक तव्यावर किंवा आपला साधा तवा असतो त्याच्यावरही छान होतो. कशाबरोबरही म्हणजे कसाही बनवा. अगदी थोड्याशा तेलामध्ये आपल्याला बनवायचं आहे. याच्यावर थोडेसे तीळ लावलेले आहे, त्यामुळे अजूनही क्रिस्पीपणा छान येतो. आणि तुम्ही अगदी सहज कोणीही बनवू शकेल. आणि एकदम तुमच्या घरामध्ये अगदी तुम्ही हेल्थ साठी म्हणजे थोडंसं वेट लॉस साठी वगैरे ट्राय करत असेल तर हा नाश्ता नक्की बनवून पहा. सर्वांना खूप आवडेल. खूप टेस्टी लागतो. तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये अजून काही भाज्याही घालू शकता, जसे की गाजर घालू शकता तुम्ही. थोडेसे कॉर्न हवे असतील तर घालू शकता. पीठ जेवढं लागेल तेवढंच घाला. खूप सारं पीठ घालू नका. आणि असं खालीवर करत हे छान असं क्रिस्पी भाजून घ्या. म्हणजे त्या आतून पण असं पूर्ण भाजलं जातं. आता तुम्हाला वाटत असेल की या आतून भाजल्या का नाही, पण या अतिशय छान भाजलेल्या होत्या. तुम्ही म्हणजे
अगदी थोड्या मीडियम गॅसवर हे आपल्याला भाजायचे. फुल गॅसवर भाजायचे नाही. त्याला डीप फ्राय वगैरे करायची अजिबात गरज नाहीये. तुम्ही पाहू शकता मी फक्त एक एक चमचा तेलामध्ये एवढ्या सर्व एका वाटीमध्ये एवढ्या सर्व आपल्याला ह्या बनल्या आहेत आणि पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्याला पाहुणे आले किंवा तुमची अगदी छोटी मोठी पार्टी आहे तर तुम्ही ह्या बनवून ठेवू शकता आणि मायक्रोवेव्ह मध्ये तुम्ही गरम करून त्या आयत्या वेळेला सर्व पण करू शकता. तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खा किंवा पुदिना चटणी बरोबर खा. तुमचे गेस्टही खुश होऊन जातील. खूप छान लागतात, एकदम टेस्टी आणि तेवढ्याच हेल्दी आहेत. आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. मूग डाळही खूप हलकी असते. आपल्याला सिमला मिरचीही छान असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल एकदम नियंत्रित येतं. तर हा नाश्ता तुम्ही नक्की करून पहा.